हॅलो, MSD किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत, जिचं नाव आहे पेरूची कोशिंबीर। ती स्वीट डेझर्टमध्ये येते। तर अशी रेसिपी होते की झटपट होते, ना त्याला गॅस लागतो ना काय लागतो। तर ही मुलांसाठी खूप आवडीची रेसिपी आहे। तर चला पाहूयात ती रेसिपी कशी बनवायची। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे प्रथम पेरू आणि दुसरं आहे ते डाळिंब। तर आता आपण हे दोन फ्रूट्स आहेत ते पहिलं वॉश करून घ्यायचं, कारण की हायजीन हे महत्त्वाचं आहे। तर डाळिंब आपण सोलून घेऊयात आणि पेरू हा आपण किसून घ्यायचा आहे। तर आपण मगाशी पेरू धुवून घेतलेला आहे, तर हा पेरू आपण किसून घ्यायचा। तर अशा पद्धतीने किसायचा, त्याला अशा पद्धतीने किसायचा। त्याच्यामधल्या बिया फक्त घ्यायच्या नाहीत, हा पूर्ण रोटेशन करून किसून घ्यायचा। तर हा पेरू लाल होता, तर अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातल्या बिया पण घ्यायच्या नाहीत। हा कोणाला बिया आवडतात, दातात अडकतात म्हणून घ्यायच्या नाहीत। अशा पद्धतीने आपण पेरू किसलेला आहे। तर हे आपण मगाशी डाळिंब धुतलं होतं ते आपण सोलून घेतलेलं आहे अशा पद्धतीने 1 वाटी। पेरूची कोशिंबीर करणार आहोत, त्याच्यासाठी जे पदार्थ लागतात ते हे सगळे ताटामध्ये आहे। त्याच्यासाठी आपण किसलेला पेरू घेतलेला आहे, नंतर घेतलेला आपण डाळिंब, त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी दही, त्याच्यानुसार आवडीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ। तर आता आपण पहिला एक बाउल घेऊया मोठा, त्याच्यामध्ये आपण सगळं ॲड करूया। हे आपण घेतला आहे किसलेला पेरू 1 वाटी, त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय डाळिंब, त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय साखर, जी चवीनुसार किंवा आवडीनुसार तुमच्या कितपत पाहिजे। मी घेतली आहे अर्धा वाटी। आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय दही, जे मी घेतले 1 कप। आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ। मग हे सगळं मिश्रण आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा बरं किती कलरफुल रेड, ग्रीन, व्हाईट हे असं एकजीव करून घेतलं ना, असं एकजीव करून घ्यायचं। तर ही आपली झाली झटपट रेसिपी पेरूची कोशिंबीर। तर आता हे बघा आपली ही तयार झालेली पेरूची कोशिंबीर। ही खूप आंबट गोड स्वादिष्ट अशी पेरूची कोशिंबीर तयार झालेली आहे आणि खूप छान लागते आणि लहान मुलांना खूप आवडते। तर ही रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।